Hello students, welcome to the next session of biology. बायोलॉजीमध्ये आपण जो रनिंग टॉपिक आहे आपला इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स, याच्यामध्ये न्यूओ मेंडेलिझम हा पार्ट आपण पाहतोय. न्यूओ मेंडेलिझम याचा अर्थ आहे डेव्हिएशन्स पाहतो, चेंजेस इन मेंडेलियन लॉज. खूप इंटरेस्टिंग पार्ट आपला चालू आहे. याच्यामध्ये सुरुवातीला आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स बघितलं की ज्याच्यामध्ये इंटरमिडिएट पिंक कलर तयार होत होता. त्याच्यानंतर को डॉमिनन्स बघितलं, दोन्ही गुणधर्म सारख्या प्रमाणात येतात, मिक्सचर इक्वल एक्सप्रेशन असतं, त्याला आपण को डॉमिनन्स म्हटलं होतं. ही दोन डेव्हिएशन्स, दोन न्यूओ मेंडेलिझम आपण बघितलेले होते, दोन चेंजेस आपण बघितलेले होते. ओके, आजच्या सेशनमध्ये आपण थर्ड डेव्हिएशन बघणार आहे, थर्ड मेंडेल्स डेव्हिएशन. याच्यामध्ये हे मेंडेलपेक्षा थोडा वेगळा रिझल्ट मिळतो आणि ते थर्ड आहे ते म्हणजेच मल्टिपल अलेलीज. नंबर 3 डेव्हिएशन आहे मल्टिपल अलेलीज. आता मल्टिपल अलेलीज याचा अर्थ असा आहे की खरं तर नावामध्येच याची व्याख्या आहे. आता याच्यामध्ये मल्टिपल या शब्दाचा अर्थ आहे मेनी, दोनपेक्षा जास्त. सो मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह जीन्स म्हणजेच अलेलीज म्हणतो आपण. सो मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन्स और मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह जीन्स अलेलीज, किंवा याला फॉर्म ऑफ जीन्स म्हणतो, अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन अलेलीज present on same locus on homologous chromosomes. होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे मॉर्फॉलॉजिकली अँड जिनॅटिकली सिमिलर क्रोमोझोम्स असतात, यांना म्हणायचं होमोलॉगस क्रोमोझोम्स. म्हणजे यांची बाह्य रचना सारखी असते, जिनॅटिक कॉन्स्टिट्यूशन सारखं असतं, त्याच्या सेम लोकसला हे अल्टरनेटिव्ह 2 अल्टरनेटिव्ह किंवा मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह जीन्स प्रेझेंट असतात, याला म्हणायचं मल्टिपल अलेलीज. किंवा more than 2 alleles on same chromosome, same locus of homologous chromosome, so it contains more than 2 alleles, म्हणजेच many alleles, म्हणून याला आपण मल्टिपल म्हणतो. आता ह्या मल्टिपल अलेलीमध्ये आपण वेगवेगळी एक्झाम्पल्स बघणार आहे. मल्टिपल अलेली होण्याचं कारण काय असतं त्याचे वेगवेगळे आपण एक्झाम्पल्स बघणार आहे. त्याच्यामध्ये आपण पहिलं एक्झाम्पल बघणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आहे, नंबर 1 एक्झाम्पल आहे ते म्हणजे विंग्स ऑफ ड्रॉसोफिला. विंग्स ऑफ ड्रॉसोफिला. आता या ड्रॉसोफिला स्पेसिसचं एक बीची स्पेसिस आहे ड्रॉसोफिला. ह्या ड्रॉसोफिलामध्ये आपण विंगची जी आहे त्या विंगची आपल्याला साईज बघायची, साईज ऑफ विंग्स. आता याच्यामध्ये व्हरायटी ऑफ विंग्स आपल्याला पाहायला मिळतात. नॉर्मल विंग्स पासून वेस्टिजियल विंग्स पर्यंत. वेस्टिजियल विंग्स भरपूर व्हरायटी असते. म्हणजे नॉर्मल विंग्स असतं, त्याच्यानंतर निक्ड विंग्स असतात, त्याच्यानंतर नॉचड विंग्स असतात, त्याच्यानंतर स्ट्रॅप विंग असतात आणि त्याच्यानंतर वेस्टिजियल विंग्स असतात.
म्हणजे हे जे व्हेरिएशन झालं आहे, सो नॉर्मल विंग्स, निक्ड विंग्स, नॉचड विंग्स, स्ट्रॅप विंग्स, वेस्टिजियल विंग्स, इट डिपेंड्स ऑन साईज, इट डिपेंड्स ऑन साईज ऑफ विंग्स. त्यापैकी हा जो नॉर्मल विंग्स असतं, ह्या नॉर्मल विंग्सला म्हणायचं वाईल्ड टाईप. हा MCQ पण विचारला तो, वाईल्ड विंग्स म्हणायचं. सो नॉर्मल विंग्स आर कॉल्ड ॲज वाईल्ड विंग्स अँड इट इज डॉमिनंट टाईप. डॉमिनंट हे महत्त्वाचं आहे, हाही MCQ विचारला तो. नॉर्मल विंग्स हे वाईल्ड टाईपचं असतं, याला डॉमिनंट टाईप ऑफ विंग्स म्हणायचं. याच्या विरुद्ध आहे वेस्टिजियल विंग्स असतं. हे वेस्टिजियल विंग्स असतं हे रिसेसिव्ह टाईपचं असतं, रिसेसिव्ह टाईप. किंवा या ठिकाणी नो विंग कंडिशन असते, विंग्सच तयार झालेले नसतात, म्हणून त्याला रिसेसिव्ह नो विंग कंडिशन असते. इथं डॉमिनंट कंडिशन असते, याला वाईल्ड टाईप म्हणायचं किंवा नॉर्मल टाईप म्हणायचं. ओके. आता हे बघत असताना आपल्याला ह्या नॉर्मलपासून इथंपर्यंत हे वेगवेगळे बदल का झाले, तर हे नॉर्मल विंग आहे, याची समजा एक नॉर्मल साईज आपण कन्सिडर करूया. निकडमध्ये अजून थोडा बदल होतो, या ठिकाणी एक नॉर्मल निक तयार होते. नॉचडमध्ये हे जे विंग आहे, या विंगला अशी लार्ज एक नॉच तयार होते. स्ट्रॅप विंग आहे, याच्यामध्ये पुन्हा बदल होतो, असं स्टेप लाईक विंग तयार होतं. आणि वेस्टिजियलमध्ये अगदी स्मॉल साईजचं किंवा विंगच तयार होत नाही. हा जो बदल झालेला आहे, हे बदल होण्याचं कारण काय आहे, तर बदल होण्याचं एकमेव रिझन आहे म्युटेशन. काय रिझन आहे? म्युटेशन. सो दीज व्हरायटीज प्रोड्यूस ड्यू टू म्युटेशन. सेरीज ऑफ म्युटेशन होतात, सेरीज ऑफ म्युटेशन्स. म्हणजे इथं म्युटेशन झालं की हा बदल झाला, पुन्हा म्युटेशन झालं की नॉचड झालं, नेक्स्ट म्युटेशन आहे, नेक्स्ट म्युटेशन आहे. सो सेरीज ऑफ म्युटेशन्स. पहिल्यांदा आपण म्युटेशन म्हणजे काय बघूया. एक नवीन टर्म आलेले म्युटेशन. या म्युटेशनचा अर्थ आहे सडन अँड हेरिटेबल चेंज इन जीन्स, याला म्हणायचं म्युटेशन्स. मग ते न्यूक्लियोटाईडमध्ये असेल, जीन्समध्ये असतील, तर जीन्समध्ये होणारे फास्ट बदल असतात, या बदलांना म्हणायचं म्युटेशन्स. सो सडन अँड इनहेरिटेबल changes in genes. Sudden and inheritable changes in gene is nothing but mutation. So in this multiple allele shows series of mutations. So multiple alleles shows series of mutations. Series of mutations. ओके. आणि हे सेरीज ऑफ म्युटेशन झाल्यामुळं ह्या ड्रॉसोफिलाच्या विंगमध्ये साईजनुसार आपल्याला व्हरायटी पाहायला मिळते. नॉर्मल विंग्स तयार झालेत, निक्ड विंग तयार झालेत, नॉचड विंग तयार झाले, स्ट्रॅप विंग तयार झाले, वेस्टिजियल विंग्स तयार झाले. या सगळ्यांची अलेलीज असते, जीन असतात, हे मोर दॅन 2 असतात, पण त्यांची लोकेशन मात्र होमोलॉगस क्रोमोझोमला सेम लोकेशन असते. अशा सेम लोकेशनला असणाऱ्या 2 or more पेअर्स ऑफ जीन्स म्हणून आपण अलेलीजना काय म्हणायचं? मल्टिपल अलेलीज. ओके. आता हे मल्टिपल अलेलीचे तुम्हाला मी फक्त नावं सांगितलेले आहेत, शब्दातील माहिती सांगितलेली आहे. म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे? फिनोटाईप सांगितलेले आहेत. तुम्हाला प्रश्न असाही विचारला होतो, हाऊ मेनी फिनोटाईप्स अँड झिनोटाईप्स आर प्रेझेंट इन विंग्स ऑफ ड्रॉसोफिला. ओके. चला तर मग आपण याचे फिनोटाईप्स, झिनोटाईप्स बघूया. इंटरेस्टिंग पार्ट आहे, तुम्हाला कळालेलं आहे 2 पेक्षा जास्त पेअर्स आहेत, सेम लोकसला आहेत, होमोलॉगस क्रोमोझोमला आहेत. एक्झाम्पल काय आहेत? तर विंग्स ऑफ ड्रॉसोफिला. या विंग्समध्ये आम्हाला वेगवेगळी काय पाहायला मिळते? साईज ऑफ विंग पाहायला मिळते. कोणकोणती साईज ऑफ विंग आहे? नॉर्मल विंग्ज आहेत की जे वाईल्ड टाईप म्हणायचं, डॉमिनंट म्हणायचं. त्याच्यानंतर निक्ड विंग्ज आहेत, नॉचड विंग आहेत, स्ट्रॅप आहेत आणि वेस्टिजियल विंग्ज आहेत.
तर हे जे बदल होतात या बदलाचं कारणही लिहिलं आहे आपण म्युटेशन आहे. म्युटेशन म्हणजे काय आहे? सडन अँड इनहेरिटेबल चेंज इन जीन्स. सडन म्हणजे फास्ट होणारा बदल आहे. जो बदल पुढच्या पिढीमध्ये जातो त्या बदलाला म्हणायचं इनहेरिटेबल चेंज. अशा पद्धतीचे बदल असतात त्या बदलांना काय म्हणायचं? म्युटेशन्स. आणि मल्टिपल आलेलीमध्ये हे म्युटेशन झालेले आहेत. होत असताना ते सेरीज ऑफ म्युटेशन होतात, अनेक वेळा होतात आणि त्यामुळं आपल्याला हे व्हेरिएशन्स पाहायला मिळतात. ओके, चला तर मग फिनोटाइप जिनोटाइप्स बघूया विंग्स ऑफ ड्रॉसोफिलाचे. ओके, खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे, सोपा पार्ट आहे. मल्टिपल आलेलीचे आपण एक्झाम्पल बघतोय. त्यापैकी पहिलं एक्झाम्पल आपण जो पाहतोय ते एक्झाम्पल आहे मल्टिपल अलेली. त्या मल्टिपल अलेलीचं एक्झाम्पल आपण पाहतोय ते आहे विंग्स ऑफ ड्रॉसोफिला. फिनोटाइप्स आणि जिनोटाइप्स बघूया आपण. सो फिनोटाइप्स पुढे त्याचे आपण जिनोटाइप्स लिहूया. इथं तुम्हाला समजण्यासाठी आपण त्या विंगची थोडी डायग्राम दाखवूया. हे तुम्हाला समजण्यासाठी दाखवतोय आपण. ओके, चला वन बाय वन बघूया आपण. फर्स्ट नॉर्मल विंग्स. यालाच म्हणायचं वाईल्ड टाईप. आणि हा जो वाईल्ड टाईप असतो तो डॉमिनंट टाईप असतो. सो वाईल्ड इज डॉमिनंट टाईप. डॉमिनंट प्रभावी असतो, जास्त प्रमाणात तयार होतो, त्याला आपण डॉमिनंट म्हणत असतो. आता हे जर नॉर्मल विंग समजा आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवलं की हे नॉर्मल विंग आहे, समजा आपण हे समजण्यासाठी हे लिहितोय, हे नॉर्मल विंग आहे. ओके, तर ह्या नॉर्मल विंगसाठी जे जिनोटाइप्स आपण वापरणार आहे ते जिनोटाइप्स म्हणजे लेटरमधले माहिती असते, याला म्हणायचं VG. काय लिहायचं? VG. नॉर्मल असतात तेव्हा त्याच्या रेस टू टर्म प्लस लिहायचं, VG प्लस. थोडंसं आपण वेगळ्या लेटरने हे दाखवूया म्हणजे तुम्हालाही समजायला सोपं जाईल. सो VG प्लस इज दी नॉर्मल जिनोटाइप्स. नॉर्मल विंगचे जिनोटाइप्स असतात VG प्लस. सेकंड टाईप आहे, नेक्स्ट नंबर 2 टाईप आहे निक्ड विंग्स. नंबर 2 टाईप आहे निक्ड विंग्स. आता निकड होतं म्हणजे काय होतं? या निकमध्ये हे जे नॉर्मल विंग आहे त्याला एक निक तयार होते. म्हणजे हे नॉर्मल विंग आपण दाखवलेलं आहे, याला या ठिकाणी एक निक तयार होते, खाच तयार होते, खड्डा तयार होतो, याचा अर्थ बदल झालेला आहे, याला निक म्हणायचं. सो दिस इज अ निक. खाच तयार झाली, खड्डा तयार झाला. मग त्याचे जिनोटाइप्स VG हे जिनोटाइप फिक्स आहेत. सो VG. आता निकडसाठी यांना ही पहिली लेटर्स वापरायची, त्याची 2 पहिली लेटर वापरायची, पण ती लहान लिहायची. निक वेगळ्या यानं लिहूया आपण. सो VGNI. नेक्स्ट नंबर 3 बघायचं आपल्याला. हा फर्स्ट आहे नॉर्मल, सेकंड आहे निकड, नंबर 3 आहे नॉचड. नॉचड विंग्स. आता नॉचड म्हणजे काय होते? हे जे नॉर्मल विंग्स आहेत, मी पुन्हा तेच दाखवतो, हे नॉर्मल विंग आहे. ह्या नॉर्मल विंगला एक नॉच तयार होते, एक असा मोठ्या प्रकारचा एक खड्डा तयार होतो, नॉच तयार होते. या ठिकाणी इथं निक तयार झाली होती, इथं हे नॉर्मल आहे, इथं निक तयार झाली, याला नॉच म्हणायचं. इथं निक तयार झाली होती,
ओके, इथं नॉच तयार झाले. मग जिनोटाइप्स आपल्याला काय लिहिता येईल? व्हीजी कॉमन आहे, नॉचचं एन ओ लिहायचं, पहिले 2 लेटर लिहायचे, VGNO, VGNO. सो दिस इज VGNO, एन वर रेज टू लिहायचं आहे, VGNO. नंबर 4 आहे स्ट्रॅप विंग. स्ट्रॅप विंग्स. आता स्ट्रॅप होतं म्हणजे काय होतं, ह्या नॉर्मलमध्ये बदल होतो आणि ते विंग असतं जस्ट टेप लाईक विंग तयार होतं, पट्टीसारखं एक विंग तयार होतं, टेप लाईक, याला स्ट्रॅप म्हणायचं, कॉल्ड ॲज अ स्ट्रॅप. मग जिनोटाइप्स काय होतील? VGST. ST का लिहायचं? कारण याचे पहिले 2 लेटर लिहायचे आपल्याला, VGST, VGST. आणि लास्ट आहे ते म्हणजे नंबर 5 वेस्टिजियल विंग्ज आहेत. वेस्टिजियल विंग्स. इथं मात्र विंग्स तयार होत नाहीत, नो विंग्स, नो विंग्स, याला व्हेस्टिजियल म्हणायचं, किंवा अगदी स्मॉल साईजचे विंग तयार होतात आणि त्यामुळं याचे जिनोटाइप्स फक्त व्हीजीनीच लिहायचे. काय लिहायचे? VG. पैकी हे नॉर्मल विंग्ज आहेत, VG प्लस हा डॉमिनंट टाईप असतो, वाईल्ड टाईप असतो, आणि वेस्टिजियल विंग्ज लिहिलेला आहे, हा जो टाईप असतो हा मात्र रिसेसिव्ह टाईप असतो. सो इट इज रिसेसिव्ह. हे MCQ आहे, याला डॉमिनंट म्हणायचं, हा रिसेसिव्ह आहे, हा वाईल्ड टाईप असतो. आणि बाकी या सगळ्यांच्या मध्ये म्युटेशन झालेलं असतं, बदल झालेले असतात. या पद्धतीनं आपण नॉर्मल विंग्स म्हणजेच याला म्हणायचं VG प्लस, निक्ड विंग्स VGNI, नॉचड विंग आहे VGNO, स्ट्रॅप विंग आहे VGST, आणि जेव्हा वेस्टिजियल आहेत यांना म्हणायचं VG. पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. तुम्ही सांगायचं आहे याच्यामध्ये हे जिनोटाइप्स आपण लिहिलेले आहेत, बरोबर त्याच्या समोर लिहूया. सांगा नॉर्मल विंगसाठी काय आहेत? VG हे कॉमन आहेत सगळ्यांच्यामध्ये, VG लिहायचं, हे सगळे VG आहेत. नॉचड VG, स्ट्रॅप VG आणि वेस्टिजियल VG. VG हे त्याचे जिनोटाइप्स आहे. आता बदल कुठं आहे? बदल इथं आहे की जर नॉर्मल असेल तर VGला काय लिहायचं प्लस, निकड असेल तर त्या नावाचे पहिले 2 लेटर लिहायचे रेस टू NI, नॉचड असेल तर रेस टू NO लिहायचं, स्ट्रॅपड असेल तर रेस टू ST लिहायचं, आणि वेस्टिजियल असतील तर फक्त VG लिहायचं. हा त्याचे जिनोटाइप्स आहेत. जिनोटाइप्स आणि फिनोटाइप्स हा पार्ट आपण बघितलेला आहे. सो दिस इज द मल्टिपल अलेलीज. मल्टिपल अलेलीज त्याचं पहिलं एक्झाम्पल आहे विंग्ज ऑफ ड्रॉसोफिला. व्हेरिएशन्स कळाले. हे बदल होण्याचं कारण काय आहे? याच्यामध्ये काय झालेलं आहे? सेरीज ऑफ म्युटेशन झालेत, आणि सेरीज ऑफ म्युटेशनमुळं आपल्याला मल्टिपल अलेलीमध्ये ही वेगवेगळी व्हरायटी आपल्याला पाहायला मिळाली. क्लिअर? ठीक आहे. आता याच्यावरती आधारित काही नीटसाठी असेल, AIPMTसाठी असतील, किंवा CETसाठी विचारलेला प्रश्न आहे. याच्यावरती एक AIPMTसाठी विचारलेला क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे तो आपण बघणार आहे. बघूया आपण. हे सगळं आता तुम्हाला समजलेलं आहे. ओके, क्वेश्चन पण बघूया काय आहे मल्टिपल अलेली संदर्भातला, आणि तेही या व्हेरिएशन्सवरती आधारित आहे. तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे? डायग्राम तुम्हाला फक्त मी समजण्यासाठी दाखवले. तुम्ही डॉमिनंट जीन कोणता, वाईल्ड कोणाला म्हणायचं, रिसेसिव्ह कोण आहे, VG प्लस काय आहे, VGNI काय आहे, VGNO काय आहे, VG फक्त असेल तर ते काय आहे हे महत्त्वाचं आहे. काय क्वेश्चन विचारलेलं आहे बघूया आपण. डिफरंट म्युटेशन्स रेफरेबल टू दी सेम लोकस. सो डिफरंट क्वेश्चन काय आहे बघा. AIPMTला विचारलेला क्वेश्चन आहे.
क्वेश्चन काय आहे बघूया आपण. डिफरंट म्युटेशन्स occurs at same location किंवा सेम लोकस म्हणूया आपण, इथं शब्द लोकस दिलेला आहे. सेम लोकस ऑफ क्रोमोझोम गिव्स राईज टू ऑफ क्रोमोझोम्स गिव्स राईज टू सो गिव्स राईज टू. आपल्याला माहित आहे, आपण व्याख्याच अशी लिहिलेली आहे, मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन्स प्रेझेंट ऑन सेम लोकस ऑन होमोलॉगस क्रोमोझोम कॉल्ड ॲज मल्टिपल अलेलीज. पर्याय काय काय आहेत बघूया आपण. दिलेले पर्याय आहेत. एक सुडो अलेलीज म्हटलं जातं त्याला, हे आहे सुडो अलेलीज. बी ऑप्शन आहे त्याचा पॉलिजिन्स. नंबर सी ऑप्शन आहे ऑन्कोजिन्स. आणि नंबर डी ऑप्शन आहे त्याचा मल्टिपल अलेलीज. ओके. आत्ताच आपण जस्ट बघितलेलं आहे, हे ज्या वेळेस असतं याला आपण मल्टिपल अलेली म्हणत असतो. सो डिफरंट म्युटेशन्स, इथं आपण बघितल्याचं रिझन होतं म्युटेशन्स ऑकर्स ॲट सेम लोकस ऑफ क्रोमोझोम गिव्स राईज टू. ॲन्सर आपल्याला आत्ताच कळालेलं आहे, याचा ॲन्सर आहे मल्टिपल अलेलीज. पण हे मल्टिपल अलेलीज हेच का आपण सांगणार आहे, हे त्याचं ॲन्सर आहे. हेच का हे आपण बघूया, थोडंसं टेस्ट करूया. सुडो अलेली, सुडो या शब्दाचा अर्थ असतो फॉल्स, म्हणजे ट्रू नसलेले आलेले. ट्रू नसलेले आले फॉल्स आलेलीपासून इथं मल्टिपल आलेली हा गुणधर्म तयार होत नाहीत. विंग्स ऑफ ड्रॉसोफिला तयार होत नाही, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा ठरतो, रॉंग आहे. पॉलिजिन्स या शब्दाचा अर्थ आहे मेनी जीन्स. आता तुम्ही म्हणाल सर इथं मल्टिपल आलेलीज आहे, पण सेम लोकस हा शब्द महत्त्वाचा आहे. इथला सेम लोकस हा शब्द महत्त्वाचा आहे. आणि सेम लोकसला होत असेल ऑफ दी क्रोमोझोम, हे जर का होत असेल तर ते मात्र मल्टिपल अलेलीजमुळं होतं. पॉलिजिन्समध्ये जीन्स अनेक असतात, पण त्या ठिकाणी ग्रेडेशन असतं. ग्रेडेशन इन कॅरेक्टर होत असतं. ग्रेडेशन इन कॅरेक्टर होतं, म्हणजे क्रमाक्रमाने रंग बदलत जातात. तुम्ही म्हणाल इथं ग्रेडेशन नाही आहे का, पण हे सेम इथले जे जीन्स असतात ते ग्रेडेशन दाखवतात आणि डिफरंट लोकेशनला असतात, डिफरंट लोकसला असतात. इथले जीन मात्र सेम लोकसला असतात आणि सेम लोकस इज रिलेटेड विथ मल्टिपल अलेलीज. ओके. त्यामुळे तुम्हाला हा जो समज होता की तुम्ही असं म्हणणार मल्टिपल आलेली पॉलिजिन्स म्हणजे मल्टिपल आलेली, असं नाही आहे. तर या दोघांची लोकस वेगळे आहे. आणि ऑन्कोजिन म्हणजे हाही चुकीचा ठरला. ऑन्कोजिन हे काय आहे हे पण बघूया. ऑन्को मीन्स कॅन्सर कॉजिंग जीन्स. आणि कॅन्सर कॉजिंग जीन्स हे काय सेम लोकसला क्रोमोझोमच्या नसतात. ऑन्को मीन्स कॅन्सर आहे. तुम्ही हा शब्द ऐकलेला असेल, ऑन्कोलॉजी, स्टडी ऑफ कॅन्सर. आणि म्हणजे आपण जे हा जो दिलेला क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आहे तो मल्टिपल आलेली या एक्सप्लेनेशनला सूट होतो. आणि त्यामुळं हे पहिले 3 पर्याय चुकीचे आहेत आणि फक्त मल्टिपल आलेली हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन बरोबर आहे, योग्य ऑप्शन आहे. सो मल्टिपल आलेली इज दी करेक्ट ऑप्शन. पहिलं एक्झाम्पल कळालं तुम्हाला. मल्टिपल आलेलीजमध्ये कोणतं एक्झाम्पल बघितलेलं आहे आपण, विंग्स ऑफ ड्रॉसोफिला. ओके. चला तर मग बघूया आपण थोडंसं हे या संदर्भातले
भरपूर क्वेश्चन आहेत, आपण टॉपिकच्या शेवटी ते फॉलोअप त्याचा घेणार आहे. म्हणजे आपल्याला मल्टिपल अलेलीची व्याख्या, मल्टिपल अलेलीचं एक्झाम्पल, त्या एक्झाम्पलमध्ये फिनोटाइप्स, त्याच्यामध्ये असणारे जिनोटाइप्स, जिनोटाइप्समध्ये असणारे लेटर्स, हे सगळे MCQसाठी आपल्याला हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला डिटेल कळालेला आहे. सो दिस इज अबाउट मल्टिपल अलेलीज. ओके. आता याचं जे सेकंड एक्झाम्पल आहे ते सेकंड एक्झाम्पल असतं ह्युमन ब्लड ग्रुप्स. म्हणजे मल्टिपल अलेलीचं अजून एक दुसरं एक्झाम्पल आपण पाहणार आहे की जे आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेलं आहे, ह्युमन ब्लड ग्रुप्स. ह्युमनमध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे ब्लड ग्रुप्स आहेत, त्याचे फिनोटाइप्स काय, जिनोटाइप्स काय, हाही पार्ट आपण अभ्यासणार आहोत. बघा, वन्स अगेन 2 or more पेअर्स असतात अलेलीज. याच्या आपण काय करूया, फीचर्स लिहूया. हे जे मल्टिपल अलेलीज लिहिलं आहे याचे फीचर्स लिहूया इन शॉर्ट. फीचर्स पहिलं आहे 2 or more अलेलीज. दुसरा आहे सेम लोकस ऑन होमोलॉगस क्रोमोझोम, होमोलॉगस क्रोमोझोम्स. नंबर 3 फीचर आहे, आता हे जे व्हेरिएशन्स होतात, बदल होतात, सो मल्टिपल अलेली शोज series of mutations, series of mutations. So normal, यालाच आपण वाइल्ड टाइप पण म्हणत असतो, आणि हा डॉमिनंट असतो. नेक्स्ट वेस्टिजियल, वेस्टिजियल हा मात्र रिसेसिव्ह टाईप असतो. रिसेसिव्ह टाईप असतो. याच्यामध्ये आपल्याला एकूण फिनोटाइप्स किती मिळाले तर बघा, नॉर्मल आहे, नॉर्मल, निकड, नॉचड, स्ट्रॅप आणि वेस्टिजियल हे सगळे आहेत. सो शोज 1 2 3 4 5 5 फिनोटाइप्स अँड 5 जिनोटाइप्स. आपण असं म्हणूया, हे जे फिनोटाइप्स आहेत हे फिनोटाइप्स 5 आहेत आणि जिनोटाइप्स आहेत हे जिनोटाइप्स, जिनो म्हणजे लेटर्स, जिनोटाइप्स हे जिनोटाइप्स पण 5च आहेत. सो 5 फिनोटाइप्स अँड 5 जिनोटाइप्स shows in wings of Drosophila. So wings of Drosophila. ओके. याच्यावरती आधारित तुम्हाला अनेक MCQ विचारले जातील की जे नीटसाठी, CETसाठी, वेगवेगळ्या एक्झामसाठी, मेडिकलच्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. सो धिस इज अबाउट मल्टिपल अलेली. आणि एकच एक्झाम्पल बघितलं आपण विंग्स ऑफ ड्रॉसोफिला. याचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे ह्युमन ब्लड ग्रुप्स, ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहे. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. ओके.